येस स्टार्ट टू द गेम असा इशारा महेंद्र पाटील आमच्यापर्यंत पोहोचत. महेंद्र पाटील असतील, बंटी कांबली आणि बिरजू भगत असे सन्मान्य खेळाडू या अंपायरिंग करताना दिसतील जीपीएल मध्ये. पहिला चेंडू निखिल यॉर्करचा बेताज भाषा. पहिला चेंडू ओ पहिल्या चेंडूने दमदार इलिमिनेशनची कमतरता आणि चेंडू मात्र झेल सुटलाय एकदम आरामात. झेल डाऊन द बॉल काऊ कॉर्नरच्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्ररक्षण झेल मात्र सुटला. खरं आता निखिलची पहिली शानदार सुरुवात होणं होतं जीपीएल मध्ये का पहिल्या चेंडूवर भोपळा न फोडू देता विकेट मात्र त्याच्या नावी लागली असती. परंतु क्रिकेट पकडो कॅच जितो मॅच असं म्हणलं जातं. कॅचेस विन द मॅच. पहिला झेल सुटला आणि पहिली सफलता येत आहे तारेल. रोहित सुदेही ठरतोय. खातं खोललं जातं एकने. 3 ओव्हरची मॅच. पुढला चेंडू राईट आर्म उर्दू विकेट. यॉर्क करण्याचा प्रयत्न. ते कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून थ्रू द गॅप चेंडू पळालाय. चेंडू पळाल्यानंतर चेंडूने काटली सरळ सीमाच्या पार करता अर्पाच्या रन. बेहतरीन स्ट्रोक. जिसी फुलटॉस बॅकफुटवर हलकासा चेहरा दाखला आणि जिथे 3 क्षेत्ररक्षण एक पॉइंट कव्हर आणि शॉट एक्स्ट्रा का. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ बेहतरीन शॉट. दमदार सुरुवात वेदांत. वेदांच्या बॅट मधून हा दर्जेदार फटका. 4 ने खातं खोलते वेदांत आणि धावसंख्या मात्र पोहोचवते. गिरिजा वॉरियर्स बॉलिंग करताना तुळशीदास पाटील यांचा हा संघ. सिंगल अर्जित होते. चौकानंतर धावसंख्या हलकीशी पुढे जाताना सावर. पहिल्या ओव्हर हाताळताना टीम कॅप्टन निखिल पाटील कमजिंग बोर्ड राईट अमृत विकेट. यार परफेक्टली बुंदा करून काढलं. दिशा दिलं मनकाट्याच्या साईडने त्याला मोडलं मिड विकेटच्या ठिकाणी. जोपर्यंत क्षेत्रक्षेल ऑन द फील्ड ऑन द स्टंप फेकेल चेंडू तोपर्यंत आणखी एक रोहितच्या नावे मात्र सिंगल जाते. रोहित पोहोचतो सिंगलने 2 वर. टीमची धावसंख्या 7 बिनगडी बाद. पहिलं ओव्हर हाताळताना स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कर निखिल पाटील. वन्स अगेन टू द डेंजरस मॅन वेदांत. ग्रेट ऑफसाइड ऑफ स्टंप. गुड फील्डिंग ऑन द बॉल थ्रू. सुपर फील्डिंग यार. That is absolutely one run is single is now saving. सुपर फिल्डिंग. जरी फुटबॉल खेळला परंतु काय नजाकत होती यार. म्हणून त्या चेंडू बॅकफुटून स्ट्रेट ड्राईव्ह. त्याच्यानंतर सुरेक्षत्रन 3च्या 3 ज्या जमेच्या बाजू ते पाहायला मिळालं क्रिकेटमध्ये. जीपीएल गोटवली प्रीमियर लीग आपण पहिलाच मॅच. पहिला ओन इन ऍक्शन. कॅप्टन कमजिंग बोर्ड राईट उर्दू विकेट टू वेदांत. फुल टॉस मिस टायमिंग शॉट आणि ते मात्र काय घडलं पहा. चेंडू मात्र पळा. चेंडू गेला सर सीमेच्या बाहेर. रन. आकाश पाटील 40+. चूक झाली आकाशकडून. जिथे 1 संभव होती तिथे मिळाला 4. ओव्हरची झाली पहिल्या कॅप्टनची समाप्ती. मॅन्डेटरी पॉवर पण इन ऍक्शन मध्ये 11 धावा खर्च केल्या. सफलता मिळत होती पण सफलता पहिल्या चेंडूवर चेळ सोडला आणि तिथे मात्र सफलता येता राहिली. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. 11 धावावर 0 गडी बाद. अतिशय दर्जेदार असं क्रिकेट आपल्या भेटीला. द डायनामिक डॅशिंग डायनामिक नवतरुण त्यांचं पर्सनॅलिटी अक्षय धर्मा मात्र प्रेझेंटेड गोटिवली प्रीमियर लीग 2024 तरार. लाजबाब मॅच. 3 ओव्हरची मॅच होते. पहिलं ओव्हर हाताळलं. बॉलिंग मार्क वर येताना चला अजून येते बॅक आहे. ज्या व्यायामशाला आहे जिमच्या बाजूला एक बायसिकल आहे. प्लीज तिथे घोषांकित क्षेत्र आहे मित्रांनो. आम्ही नम्रतेची कळकळीची विनंती करतो आपणास ती बाईक आहे ना बाईक थोडासा बाजूला घ्या. इज अ हम्बल रिक्वेस्ट टू द बाईक ओनर. प्लीज पार्क इज अ परफेक्टली सेफेस्ट प्लेस. दुसऱ्या ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर. ओहो इथे पाहिलं तर गिरिजा
वॉरियर्स आणि साई सावली यांच्या दरम्यान पहिली मॅच GTC आपल्या समोर आहे. रखरखत तापत्या मनामध्ये चाललेलं आहे एक क्रिकेटचं जोहर. क्रिकेटमध्ये थांबायला मागत नाही विघ्नेश, आणि जिथे पाहावं तिथे अजूनही असं वाटलं होतं की स्पर्धा मात्र या उन्हाळ्याच्या समाप्त झालाय. परत क्रिकेट असं आहे, क्रिकेट कंटिन्यू 12 वर्ष जवळजवळ चालतं. यानंतर एखादा महिना अर्धा महिना जर सुट्टी घेतली तर पुन्हा पावसाळी रबर क्रिकेटला सुरुवात होते. क्रिकेट धर्माप्रमाणे पूजलं जातं क्रिकेटला. भारतीयांनी तर जगभरामध्ये बॅकफुटवर जातात. शॉर्ट ऑन पूल जाग केलाय. एलिमिनेशनची कमतरता, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षण आला खरा, परंतु खूप वेगाने आलं. नुसतं वेगाने नाही तर बुद्धिमत्तेचा वापर, परफेक्टली टायमिंग असतं ना झेल, आणि स्वतः जी काळडी नजर त्यासाठी कधी थांबावं, कधी मात्र हात पसरावा चेंडूच्या खाली, ते गमिक मात्र जुळलेलं नव्हतं. नतीजा आणखी एक झेल सुटलाय. धावसंख्या 2 ने मात्र पुढे वडारले गेले. ती पोचते तरावर. बॉलिंग मार्कवर गोलंदाजी टाकण्यासाठी प्रणल किरण म्हात्रे इज अ सन ऑफ द किरण म्हात्रे. यष्टिरक्षक 40+ उत्कृष्ट घातक फलंदाज किरण म्हात्रे सन प्रणल. एक कब्जिंग राट मोर द विकेट. ट्रॅकवर बॅकफुटवर जाताना अलाउन द कार्पेट कुरवाळीत गेले चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणी जिथे क्षेत्ररक्षण होतं. छान मिळेल एक सिंगल, फक्त सिंगल मिळते. 14 पोहोचल्या स्कोर. पहिल्यांदा बॅटिंग करताना आमंत्रित दिलं साई सावली, पांडुरंगजी म्हात्रे जो घातक गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात करतात. 40+ ते गोलंदाजांचा हा संघ आहे साई सावली. बॅटिंग करताना आमंत्रित दिलं. आफ्टर द वॉन द टॉस निखिल पाटील द टीम कॅप्टन ऑफ द गिरिजा वॉरियर्स. 3 ओव्हरची मॅच 35-40. त्या दरम्यान दिगंबर पाटील यांचा आगमन झालेलं आहे. त्यांचं सरचे स्वागत आहे. दुसरं प्रगती पथावर पहिला 2-1. तिसरा चेंडू घेऊन प्रणल ट्रॅकवर उडी मारून डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट. क्षेत्ररक्षण खाली, क्षेत्ररक्षण चिरून फाडून जातं सरळ उलांडून सीमाचा रन. बेहतरीन स्ट्रोक, magnificent stroke. Shot off just the back foot over the rising and the bounce. That's a perfectly horizontal bat and over the point and cover point. Pucha run. Super square cut. 4 धावा अर्जित केल्या. 4 ने स्कोर पुढे सरकला जातो. 18 वर बॅटिंग करताना साई सावली. पिन गडी बाद रोहित जातो या खेळतो 5 वर आणि 3 चौकार. वेदांची दमदार फलंदाजी. तब्बल नाबाद 3 चौकार. सायने 13 वर नाबाद. उंची प्रॉपर आहे. ऑलराउंडर परफॉर्मन्स जमीची बाजू आहे वेदांची. कडक पंच, व्हाट अ पंच, व्हाट अ एक्सलंट पंच. नो चान्स. चेंडू फरार. 4 रन. एक कव्हर पॉइंट, एक मात्र स्क्वेअर ऑफ पॉइंट. व्हाट अ लवली ऑन द अनादर इज अ नाइसली कर्नाटिक गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल स्क्वेअर करून 4 रन. सुपर डुपर शॉट. आणखी एक दर्जेदार फटका. क्रमांक 4था चौकार बॅट मधून. धावसंख्या झपकन 22 वर. आता लय मध्ये आला. खेळपट्टी तापले. रखरत ऊन आणि तिथे खेळपट्टीने लगेचच मग तापायला सुरू. जी फलंदाजा मोहत पडली. बॉलर बॅक टू डाव. कडक शॉट यार, कडक बेहतरीन शॉट. व्हाट अ सेफेस्ट शॉट ऑफ द क्रिकेट. स्ट्रेट ड्राइव्ह. 1 टप्पा 4 रन. 5वा चौकार. अलाउन द खऱ्या अर्थाने षटकारासाठी आतिषबाजी करणं, पण पहा 5च्या 5 चौकार त्याच्या बॅट मधून. ही एक वेगळं क्रिकेट माध्यमातून खेळलं जाते यावेळी बेदांचे. षटकाराची आतिषबाजी, पण त्याने प्रेम केलं. अलाउन द कार्पेट. 2 ऑफ द स्क्वेअर पॉइंट, 1 ऑफ द स्क्वेअर लेग and another is a fine shot of the just like the Sachin Ramesh Tendulkar straight drive. Superb shot, excellent, a terrific stroke. Now 26 exactly. कडक स्ट्रोक. हा पहा कॉमेंटेटर, तुम्ही म्हणत मी फक्त याच्यावर ग्राउंडवर माझं फ्रेम राहतो, परंतु थोडा असा हुशाराने. व्हॉट अ जॅक ओव्हर द at the cow corner and mid wicket पोचे रन. बेहतरीन स्ट्रोक. 5 चौकारांत एक दमदार दबदबा निर्माण करणार. बॅट मधून बरसला. चक करताना आला षटकार. 6 ने वाढवल्या स्कोर. साई सावली बिनगडी बाद पोचते 32 वर. 32 पण विकेट. लाजबाब टोळी जंग फटकेबाजी. प्रेमाने कुरवाळत गेला. पेनावर जॅक लेग स्टम्पला जो रायझिंग बोलत होता ते परफेक्टली बॉडी बॅलन्स अँड जॅक टू द पूल ओव्हर द मिड विकेट एट्स मॅक्सिमम. फर्स्ट षटकार GPL. आदरणीय देखणे व्यक्तिमत्व अर्थातच अक्षय धर्मा मात्र प्रेझेंटेटिव्ह GPL गोठवली प्रीमियर लीग, गोल्डन प्रीमियर लीग. ग्लॅमर निर्माण केले. ग्लॅमर असणाऱ्या नवतरुण त्यांना कानारमध्ये हा नऊ चेहरा. मात्र अशा कित्येक क्रिकेट आयोजकांचं आयोजन करण्याचं मत सक्षम पाऊल टाकले अक्षयने. कोण? स्मिथ हार्दिक ब्लास्टर
आणि आर्यम स्मृती कॅप्टन फॉर द टॉस. स्वराज म्हात्रे आर्यम स्मृतीचा कॅप्टन आहे. टीम ऑफ द कॅप्टन व्हेरी अट्रॅक्टिव्ह हँडसम. वेलकम स्वराज. आणि स्मिथ हार्दिक ब्लास्टरचा निलेश. काय जबरदस्त दोन फायटर, दोन नेव्ही बोनचा जे नाव गाजवत ते आमने सामन्यात. नेक्स्ट मॅच राईट आर्म शेवटचा ओव्हर, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुले ते चेंडू बॅटच्या बरोबर बॉटमला लावण्यात ते चेंडूला फरार केलं. आता मात्र वेगळा बॅट्समन पाहायला मिळाला. पहिल्या चौकार रोजच्या बॅटमधून दिशा दिली. वाईट डीप बॅकवर स्वेअर लेग अँड काउंकरच्या काढला चौकार, लावला पहिला आपल्या नावी. 4 ने वडारली साई सावलीची धावसंख्या. स्कोर बोर्डती 36 धावसंख्या. धावसंख्येला करायला अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आकाश पाटील टू सन्मान्य बॉलर ऑफ द बॉलिंग मार होत डेथवर. हाणामारचं षटक, मार जोडचं षटक आणि टार्गेट सेट करणार षटक. आणि त्याचमध्ये एक अनुभवावर माझा भरोसा ठेवलाय कॅप्टन निखिलने. आकाश ग्लोरियसली परफेक्टली टायमिंग. नो एक्स्ट्रा पॉवर, ओनली मनगटाची कळाची जादू. व्हॉट अ फ्लिक ओव्हर द वाईड डीप स्क्वेअर लेग अँड चेरन. दर्जेदार चौकार, त्याच्यानंतर ब्लास्ट केला. चौकार षटकार, 2 चेंडू चोपल्या. विरोध 40 प्लेयर आकाशाचं दमदार स्वागत केलं. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या 3 चेंडूवर 4-6 2 चेंडू आता बरे टाकल्यात. त्याच्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. धावसंख्या झपाट्याने पुढे नेते 42 वर. 42 बिनगडी बाद. साई सावली अवे फ्रॉम द ए करा. ओ पिचिंग ऑफसाइड ऑफ स्टम एक्स्ट्रा मूव पाहायला मिळाला महेंद्र पाटील. आणि त्याने सांगितलं का हा डाऊन टॉप साइड खराब. पहिला चेंडू आय थिंक वाईड. येस, पहिला चेंडू खराब. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 43 जाऊन पोहोचले. पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. फुल टॉस जीसी, फुल टॉस. टायमिंग बेमिसाल. आणखी एक तडाखा बॅट मधून बरसताना आलाय रोहितच्या. चेरन चौकार षटकार. फक्त चौकार षटकारची भाषा मात्र दिसू लागली. जस्ट लाईक द इज अ लकी नंबर ऑफ द मोबाईल. 4-6. परंतु आता प्रेशर मध्ये आहे मी म्हणेन अनुभवी. एक झेल आकाशाच. आकाशनं तर मिड विकेटला झेल किती महागडा पडलाय. पहिल्या चेंडूवर अक्षरशः वचपा काढला. पहिले शांत होता, परंतु शेवटचं ओव्हर आहे, त्याला माहित आहे आता न केलं तर कदाचित मात्र धावसंख्या आपली रुसून बसेल, कमी पडेल. त्यासाठी पवित्रा घेतल्या आक्रमक अटॅकिंग बॅटिंग इन द लास्ट ओव्हर. चौथा बॉल. व्हेरी गुड डिलिव्हरी. चेंज ऑफ द पेस. हा फक्त चेंडू होता का रोहितला आपण थांबू शकतो. या अनुभवाचा 50 धावा मात्र स्कोर बोर्डती. पहिला टीम, पहिली मॅच DPL. अक्षय धर्मा मात्र प्रेझेंटेड. आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिला शतक नावे लागतोय टीम साई सावली. पंडुरंग म्हात्रे यांची टीम. बिनगडी बाद 50. 2 झेल सुटले. त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही बॅट्समनने उठवताना टीमला मिळवून दिल्या. 50 धावा, अर्धशतक. बॉलिंग मार्कर आकाश कमजिंग बोलतो वेदांत बेच्चू. फुल टॉस. या बॅट्समनला असं टाकल्यानंतर डब्बल लांबीने फटकावेल आणि नतीजा तेच खूप महागडं षटक. चूक झाली निखिलची, कारण हाणामारच्या षटकात आणि तिथे नवतरून एकदम इन फॉर्म बॅट्समन त्यांच्या समोर मात्र आकाशला. आकाशचा टप्पा विसरला मी म्हणेन. तो आकाश दिसत नाही, तो आकाश मात्र कित्येक मॅच मध्ये दिसायचा. नो परफेक्टली डिलिव्हरी इनटू द ब्लॉक. चेंज ऑफ द लेग ब्रेक स्लो वन. आदरणीय GP पारसिक बँकेचे सन्मान्य मॅनेजर किशोरजी पाटील यांचं आगमन झालंय. साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे. अक्षय धर्मा मात्र प्रेझेंटेड GPL गोटेवली प्रीमियर लीग 2024 मध्ये तुमच्या मनाच्या अंतकडून आम्ही स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. अशावर पहिला इनिंगचा खेळ संपलाय. एकी गडी न गमावता काय एक विकेट गेला शेवटच्या चेंडूवर. 56 अब तक 56 झाल्या. एक गडी बाद आणि 57 धावांचा आव्हान. चल नेक्स्ट मॅच. स्मिथ हार्दिक यस आदरणीय क्रिकेटचे निस्सम चाहते, क्रिकेट प्रेमी आदरणीय प्रेमराजे मडवी यांच्या शुभ हस्ते आपण करूया दुसऱ्या मॅचचा टॉस. एका बाजून निलेश पाटील, आर्यम स्मृती द टीम कॅप्टन निलेश. दुसऱ्या बाजूला आपण स्वराज, ज्याने राज केल्या 7 वर्षामध्ये. धनावून सोडलं नंबर क्रिकेट. नवचं क्रिकेट धनावून सोडलं असं तरी पंचक्रोशीमध्ये पोहोचवण्याचं काम केले. किती लवकर
मेच्युरिटी आणि किती लवकर शिकला. नुसतं क्रिकेट खेळून चालत नाही, ते किमी म्हणत किती शिकता, किती क्रिकेट 56 झालाय, 57 टू टार्गेट. चला टॉस का बॉस, इथे ज्या गाड्या आहेत त्या गाड्या कृपया करून आपण बाजूला करा. जे सन्मान्य जे पाहुणे आहेत आमचे जनार्दन म्हात्रे तिथे आहेत. दोन्ही कॅप्टन आहे निलेश जनार्दन म्हात्रे, अलेक येस लेग बे जंपा या नावाने ओळखलं जातं. जंप काय स्टाईल आहे पा. अरे आमचा कॅप्टन आहेत, नॉट निलेश. जनार्दन म्हात्रेकडे ते धुरा सोपवलेली आहे. त्याचबरोबर मनोज ची खूप मेहनत राहते. पाहिलं 40+ संपूर्ण एकजूटलाय, खांद्याला खांदा लावून काम करतायत अक्षयसाठी. एक नवतरुण पहिलं पाऊल टाकलं प्रेझेंट करताना जीपीएल. हा देखणा चेहरा, ह्यांचा पर्सनॅलिटी. अक्षय धर्मा मात्र प्रेझेंट टू जीपीएल. आणि तिथे दुसरा मॅचचा टॉस. चला स्वराज मात्र या, कारण आर्यम बॉथम आणि जनार्दन म्हात्रे द स्मिथ हार्दिक या टीमचे होणार आहेत. यांचा पण होणार. 56 बनवल्या, 57 धावांचा टार्गेट. आज आम्ही गोड आवाजाच्या साथीला आहोत. द मोस्ट डिमांडेड वॉइस ऑफ द नवी मुंबई. ज्यापर्यंत सुराजने कमाल केला त्याचा आज विघ्नेशने कमेंट्री बॉक्स मध्ये धमाल केली. 7 वर्षांमध्ये हा चेहरा, हा वाणे दुनानून सोडते. अभिमान आहे सार्थक या नवतरुणांबद्दल, कारण कमी वयामध्ये हे खूप शिकले. नुसतं बोलत नाही तर क्रिकेट खेळत नाही, ते शिकता शिकता नाव अटके पार नेलंय. त्यासाठी सार्थक अभिमान आहे. आदरणीय प्रेमराजी मडवी यांच्या शुभ हस्ते होते दुसऱ्या मॅचचा टॉस. आर्यम स्मृती आणि हार्दिक स्मिथ हार्दिक च्या दरम्यान नाणं आहे. ते स्विंग केले नाणं. टॉस क्या बॉस आहे मंचावर. 3 ओव्हरची मॅच. प्रथम आय थिंक ऑन द टॉस संदेश, जो बॉथमचा खूप चाहता आहे. द ग्रेट सर एन बॉथम, नॉट ओनली बॉथम, the honorable degree given to the ICC Indian cricket to the England cricket to Ian Botham, and now is the front of the sir is a honorable degree to great all-rounder by Ian Botham. आणि त्याचा खूप मोठा चाहता संदेशने टॉस जिंकले. दुसरी मॅचची टॉस झाली. लगेच या मॅच नंतर आपण थेट जाणार मैदानात. माईक असेल परिवर्तनाचा आमचे हँडसम पर्सनॅलिटी विघ्नेश हाती. जीपीएल आपण पद 2024 थरार रखरखत तापतो होईल. ऑलमोस्ट 2 दिवसापासून 40च्या घरामध्ये अंश हा सेल्सिअस तापमान गेलंय. रखरखत्या परिमध्ये क्रिकेट मात्र मागे जायला तयार नाहीये. तर जिवंत उदाहरण न्यू इर्ती गुटोली ते सादर करताना अक्षय धर्मा मात्र प्रेझेंटेड जीपीएल गुटोली प्रीमियर लीग 2024. तिथे पहिली मॅच आपल्या भेटीला. एका बाजूला साई सावलू ने पहिली बॅटिंग केली 3 ओव्हरमध्ये 56 बनवल्या. 57 धावांचा टार्गेट समोर ठेवल्या गिरिजा वॉरियर्स. काय होईल क्रिकेटमध्ये काहीच सांगू शकत नाही, पण काय बॅटिंग प्रॉपरली. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालं ना, ते जीवनदाचा पुरेपूर फायदा उठला होता ना. रोहितने चोपले ना बाद 22 आणि शेवटच्या चेंडूवर बाद झाल्याच्या अगोदर 33 धावा आपल्या नाबी केली होत्या. त्यामध्ये सर्वोत्तम 5 चौकार आणि 1 ब्लास्ट. वेदांत बच्चू, सुपर बॅटिंग बाय वेदांत बच्चू. Last delivery is out, but before 33 in the individual score, nicely 5 onto 2 of the square of the point. One is extra cover, and another was a square leg and 1 blast. Jack pull over the cow corner. आदरणीय आमच्या सुनीलजी म्हात्रे यांचं आगमन होते. त्या दरम्यान नवजान, त्याच्यानंतर 40+ त्याचा सुरेख राऊंडर अष्टपैलू खेळाडू यांचं आगमन होते. सुनील सचे स्वागत आहे. त्या दरम्यान सुधीरजी म्हात्रे यांचंही आगमन झालेलं आहे. दिसत गाडी जरा बाजू करा प्लीज, कारण दोन चेंडू झाले का ना खेळायला सुरुवात झाली आहे. कारण टेम्पो थोडं सामान आणि महत्वाचा सामान गोले, त्यामुळे 2 चेंडू. थोडा वेळ थांबा, थोडा येस. 2 चेंडूची समाप्ती.
2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर तर 12 मॅन येत नाहीये निखिल. तो 12 मॅन अजून पोहोचला नाही. मी नम्रतेची विनंती करतो आपणास, कारण जीटीसीच्या माध्यमातून केटी तर मुख्य आयोजक मुख्य या वाहिनीचे आहेत. त्यांनी सांगितले की नावं माहीत पडणं खूप अतिशय दर्जेदार क्रिकेट असताना पहिलं ओव्हर घेऊन आले गोलंदाज सुमित पाटील. राईट आर्म उर्दू विकेट. तिसरा चेंडू अतिशय लाजबाब इन टू द ब्लॉक. बॅटची कडा घेतली विकेटच्या बाद घोषांक क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. बिरजू भगत आणि महेंद्र पाटील आहेत. सन्माननीय गावदेवी 11 कडे नाव गाजवले. त्याच्यापैकी एक माजी कर्णधार, त्या संघाचा कर्णधार स्टँडिंग स्क्वेअर लेग महेंद्र पाटील आणि मुख्य भूमिकेमध्ये जो आघाडीला येत सुरेख असा तंत्रशुद्ध फलंदाजी करायचा अजून खेळतात 40 प्लस जुगाव बिरजू भगत. लवली बॉल पॉइंट यार सुपर बॉलिंग आहे आणि एकी धाव मात्र आतापर्यंत एक फक्त दिले. तर रवी जाधव नाइसली बॉलर अलॉंग विथ स्कोरिंग विथ म्हणजे नॉट अलाउइंग जस्ट बिसाइड ऑफ द स्कोरिंग. लॉब केलाय चेंडूला पाठवलं बरोबर कॉमेंट्री बॉक्स आणि कॉमेंट्री समोर. त्याच्यापैकी एक ट्रॉफी माझ्या नाभिकरणाचा माझा इरादा स्पष्ट करताना बॉट ओव्हर द लॉंग ऑन अँड इट्स 6. अतिशय दर्जेदार षटकाराला बॅट ओव्हर द लॉंग ऑन अँड चेरन. 56 बनायचा मॅच जिंकण्यासाठी अबे फॉर्म द बॉडी द परफेक्ट द परफ्यूम डॉट. ओव्हरची झाली पहिली समाप्ती. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. आपण पाहतो 57 धावसंख्येला उत्तर देताना यावेळेला गिरिजा वॉरियर्सने बिनगडीबाद 7. खूप दूर आहे पण क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये आता तब्बल 50. 12 गेंदे 50. 12 मध्ये युवराज सिंग 2007 वर्ल्ड कप अगेन्स्ट द इंग्लंड इज द फास्टेस्ट T20 हाफ सेंचुरी. इथे का होऊ शकत नाही, होऊ शकतात पण जिगर तो जिगरा पाहिजे युवराज सिंग सारखा, तरच आपण जिगरबाजी खेळ करू शकतो. 12 चेंडू आणि 50 मुश्किल आहे पण कठीण वाटते पण अशक्य मी म्हणणार नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट. काही होऊ शकतं. दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. वागेश्वर विरुद्ध हर्ष नाही त्याच्या अगोदर आर्यम स्मृती आणि स्मिथ हार्दिक टीम संदेश ऑन द टॉस. चला 12 चेंडू आणि 50 धावा आणि स्वतः कॅप्टन येतोय आपल्या खांद्यावर हा बोज घेऊन हा भार घेऊन. येस व्हेरी गुड मॉर्निंग कृष्णा. जॉन्टी नामाने सुप्रसिद्ध जिथे गोठवली 11 जेव्हा कालेर असेल सील असेल सिलपाटा या विविध गावी तेव्हा जॉन्टीची लेग ब्रेक खूप फिरकी घ्यायची. द बेस्ट बॉलर ऑफ द गोठवली 11. सुरेख टप्पा बनत चेंडूला आत आणलं. स्विंग इन द मिस. अंगाला लागल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न करत होते निखिल पण स्पष्ट नकार दिला दुसऱ्या एंड कडून बॅट्समन ओमकार. 40 प्लस कैलास दलवी याचे सन्मान्य पुत्र आहेत. Great यार परफेक्टली बुंदा. Oh my God, spare of the body. What a lovely fielding is there. Superb duper fielding. क्लास क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा एक वेगळा रूप पाहायला मिळाला. लोटांगण घेतला चेंडू जरी एक धावेसाठी गेला परंतु नजाकत भरलेली फिल्डिंग. धाव सिंगल मिळते. स्कोर हलकासा पुढे जाताना गिरजा वॉरियर्स 57 उत्तर देताना आता फक्त झाल्यात 8. कडक या फटक्यांची गरज आहे. टनटनाटन उडवला मस्तपैकी गेले ओलांडून स्क्वेअर लेगला. चेंडूला मात्र काय फिरार चेरन ताबोड तो खेळसाठी ओळखला जातो हा निखिल पाटील सुद्धा कॅप्टन लिडिंग फ्रंट. समोर येऊन दाखवून द्यागल एक स्तोत्र ठेवायला लागेल, इन्स्पायर करायला लागेल. निखिलचा दबदबा किती आहे, निखिलचं नाव किती मोठं आहे. मोठा नावाला वळ्या जर आणायचं असेल ना तर या फटक्यांची अपेक्षा आहे. दुसरा षटकार ब्लास्ट केला. धावसंख्या ताबडतोब पोहोचवली 14 वरती. 57चं टार्गेट 3 वरच्या तोपर्यंत दुसरा ओव्हर पण किती बेतावर बॉलिंग मार्क कॅप्टन टू कॅप्टन बॅकपट वर स्लाइस होऊन जातो. घोषांक शतक सिंगल मिळते षटकानंतर 15 वर पोहोचलाय. 57चं धावांचं आव्हान 3 ओव्हरचा हा मॅच. त्यापैकी दुसरं ओव्हर टीम कडून आणि कॅप्टन आलाय खांद्यावर घेऊन आपलं पहिलं जोखीम गरज
डॉटने सुरुवात केली, सिंगल 6 आणि सिंगल 4 मध्ये 8 धावा दिल्यात आतापर्यंत रिदानने. बॅकपिट फॉर गुड स्टॉप ऑन द फॉलो थ्रो, सुपर्ब स्टॉप. फटका मात्र मिस टायमिंग, टॅप केलं होतं. टॅपला मात्र स्वतःच्या गोलंदाजीच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला तर पुन्हा जातोय बॉलिंग मार्क पर. आखरी गेंद आता दूर आहे, आता मुश्किल असं लगायला लागलंय, पण मुश्किल मध्ये सोपं करण्याचं कामच असतं राहिलं आता मग कॅप्टनचं. 6 चेंडूचा खेळ फक्त बाकी. पुढे सरसर स्टेप आउट केलं, चाला काशाने स्टेप आउट करता चेंडूला अजून आखून ठेवलं परफेक्टली. द जस्ट बिटवीन द गुटलेन अँड शॉर्ट पिच परफेक्टली ठेवले. एंड ऑफ द सेकंड वर कॅप्टननं टाकला अतिशय देखणं ओव्हर, त्यामुळे एक षटकार जरूर लागला, पण षटकार पकडल्यानंतरही फक्त 8 धावा. डीजे वाजव ना असं. जे मुख्य अतिशय दर्जेदार आयोजन करतो घनसोली प्रीमियर लीग. दुर्वेचे सर्व त्याच्या बॅटमधून बरसल्या 46 धावा चोपल्यात घनसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये. इथे 42, इथे अंतर्गत जीपीएल आय बेटीला अक्षय धर्मा प्रेझेंटेड लाजबाब क्रिकेटचा हा गोल्डन सोहळा देखणी स्पर्धा शानदार दमदार. पहिली मॅच आपल्या बेटीला पहिल्या मॅच पैकी आपण पाहतोय खूप मागे राहिलं मी म्हणेन यावेळेला गिरजा वॉरियर्स, कारण जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 42. किरण पोर्टुगलचे यष्टीरक्षक बॅट्समन यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. 6 गेंदे स्वतः ओनर ऑफ द टीम पांडुरंग मात्रे. कुठल्या टप्प्यामध्ये लो राहिला चेंडू आणि सरेंडर मात्र पूर्णपणे शरण कसं येतात त्याचे जिवंत उदाहरण. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी स्वतःचं बलिदान देताना फलंदाज मात्र बात होतोय ओमकार कैलाश दलवी. बॅक इंटू द पहिला झटका गिरिजा वॉरियर्सला. 1 गडी बाद 15. आइए डीजे डीजे प्लीज. आता 42 पॉइंट आहे. डीप कवर शॉट एक्स्ट्रा कवर लॉंग ऑन लॉंग ऑफ लॉप. बेहतरीन स्ट्रोकर बेहतरीन लाजवाब टायमिंगच्या जोरावर. दॅट व्हॉट अ लवली फील्डिंग ऑन लॉंग ऑन विजन एरिया. फाइनेस्ट सुपर फील्डिंग. झणझणीत मारलेला हा फटका, परंतु झिंगारे आणलेला क्षेत्ररक्षक लाजवाब लॉंगाच्या ठिकाणी. धाव मिळतात निकेल स्ट्रोक वरती. फक्त आणि फक्त षटकार आहे नाहीये, फक्त सिंगल. सिंगल आता 4 मध्ये 41. 4 गेंदे 41 रन. ओनर ऑफ द टीम साई सावली पांडुरंग मात्रे. लवली बॉलिंग यार. क्रिकेटचा दर्जेदार प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र क्रिकेट यॉर्क. अंदरुनी किना बॅटचा आतला भाग शॉर्ट लेग आणि तिथे सिंगल घोषणा क्षेत्र मिळते बॅट्समॅनला. जास्त नुकसान होणार. आता मॅच खूप पिछाडीवर राहिले मी म्हणेन गिरजा ओआरएस साठी. पहिला मॅच जीपीएल अक्षय धर्मा मात्रे प्रेझेंटेड गोटवली प्रीमियर लीग 2024. साई सावली विपक्ष गिरिजा. आता मात्र 3 चेंडू मध्ये 40 धावा. 3 गेंदे 40 रन. कुठल्या टप्पा टाक टाका टाका आवाज बेहतरीन मधुर मध्ये पाठवलं. जे प्रेक्षक आहे डगवानच्या वरून ओलांडून गेला षटकार बॅटमधून. आता ना प्रजित आई माझी अशा कित्येक जोड्या. स्वराजला पाहिलंय प्रल्हाद म्हात्रेवर खेळताना, रुणालला पाहिलं नारायणच्या. ही खासियत असते प्रीमियर लीग पिता पुत्र. आणि तिथेच मध्ये प्रचित ला जबाब फटका. आकाश ग्रॅट शॉट स्लॉग
Slog save out the spare leg. It's another back-to-back Prachit. Parichit करून देतोय. My father is a veteran around the 40+ and my name is Prachit. Son of Akash. Superb shot. Back to back दोन धमाके. पण मॅच जवळ जवळ गेम जाता जाता एंटरटेन फुल्ली मनोरंजन करताना प्रचित सुप्पा परिचय देताना परिचय दिले का मी ब्लास्ट करू शकतो वडिलांप्रमाणे. किती मुलं खेळतात ही खासियत आहे गोटोली प्रीमियर लीगची. बरेच जणांचे पिता पुत्र एकत्र खेळतात एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. कैलास असो प्रल्हाद असो नारायण असो दिगंबर असो आणि आता पाहिलं तर आकाश किरणचा मुलगा खेळतोय. राईट आर्म रामदोगे धीम्या गतीने बॅकफुटवर जाताना एक्स-वे मॅन ओनर ऑफ द टीम साई सावली पांडुरंग म्हात्रे बॅकफुटवर जागा केले पण स्क्वेअर शॉट ऑफ द पॉइंटला क्षेत्ररक्षण केलं जातं. अवघे सिंगल मिळते. अशा बरेच सहज गत्या पहिल्याच उद्घाटनाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं किती फरकाने जवळजवळ 27-26 धावाने मात दिली.